28 तारखेला नागपूरला बच्चू कडूंचा मोठा मोर्चा आहे. तुमचं या आंदोलनाला पाठिंबा आहे का? हो, बच्चू भाऊंना आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. पावसाने शेतकऱ्यांचे संपूर्ण पिकं नष्ट झाले आहे. यामध्ये सोयाबीन, कपाशी, तूर हे संपूर्ण पिकं नष्ट झाल्यामुळे आज शेतकऱ्यांची दिवाळी ही अंधारात जात आहे. ग्रामीण भागामध्ये आपण आज आलो आहोत. या ग्रामीण भागात पाहाल की संपूर्ण या ठिकाणी सुखसुखाट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कारण की शेतकऱ्यांजवळ, शेतमजुरांजवळ या ठिकाणी आज एक रुपयाही नसल्यामुळे हे दिवाळी साजरी कशी करावी हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती, पॅकेज जाहीर केला आहे, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात आज एक रुपया सुद्धा आले नाही. काही शेतकरी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांना जाणून घेऊ. माझं म्हणणं असं की आज भारत देश स्वतंत्र झाला तेव्हापासूनही अशी काळी दिवाळी आजपर्यंत कधीच नाही झाली आहे. आणि पाण्यामुळे एवढं अतोनात नुकसान झालं की विचारता सोय नाही. 2 महिने शेतात सर्व मजूर घरी होता, शेतकरी वर्ग घरी होता, सर्व कामं ठप्प आहेत आज रोजी. आणि महाराष्ट्रात जो मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस, याच्यासारखा महाराष्ट्र स्थापन झाला 1950 सालापासून, त्याच्यासारखा खोटा मुख्यमंत्री आजपर्यंत झाला नाही, याच्यापुढे होणारसुद्धा नाही आहे. याचं कसं आहे, सासू मरते उन्हाळ्यात आणि सुनील लळ येते पावसाळ्यात. तो कसा घोषणा करतात आज आणि मदत देतात 6 महिन्यानं. म्हणजे सुनीचं जेव्हा मूल होते आणि ते शेतात जायला जेव्हा तिची सासू वाढते, ते लहान मूल तिला वागवायसाठी असते, पण ते सासू नसल्यामुळे तिला लळ येते की आपली जर सासू असती आज तर आपलं मूल वागवलं असतं ना, आपण शेतमजुरी कामाला गेलो असतो. अशी सरकारची परिस्थिती आहे. एवढं खोटाटं सरकार आम्ही आजपर्यंत कधीच पाहिलं नाही आहे. सरकारने म्हटलं की दिवाळीपूर्वी आम्ही मदत जाहीर केली. तुम्हाला मदत मिळाली का? 1 रुपयासुद्धा मिळाली नाही. PM किसानचे, नमोचे आणि हे अतिवृष्टीचे 1 रुपयासुद्धा मिळाला नाही. कोण्याच कास्तकाराला मिळाला नाही माझ्या गावात. आणि मला तर असं वाटते की पुऱ्या अमरावती जिल्ह्यातही भेटला नसेल, अशी माझी शंका आहे. आणखी सुद्धा काही शेतकरी आहेत. काका, काय सांगाल? आज दिवाळीचा दिवस आहे आणि आज आपण या ठिकाणी बसलेले आहेत. कशा प्रकारे आज दिवाळीचा सण साजरा करता तुम्ही? यावर्षी सारखी तर काळी दिवाळी आपण जीवनातही पाहिली नाही म्हणा. माझं 3 एकर सोयाबीन होतं, अक्षरशः पाण्यानं खरडून गेलं. त्यामुळे आज अशी परिस्थिती आहे की दिवाळी असल्यावर 1 रुपया खिशामध्ये नाही आहे, अशी परिस्थिती. सरकारकडून काही मदत मिळाली नाही का? सरकारकडून घोषणा झाल्या पण मदत काहीच नाही मिळाली. म्हणजे दिवाळीपूर्वी जे मदत देणार होते ती मदत तुम्हाला नाही मिळाली नाही. बच्चू कडू कर्जमाफीसाठी आंदोलन करणार आहे. 28 तारखेला नागपूरला बच्चू कडूंचा मोठा मोर्चा आहे. तुमचं या आंदोलनाला पाठिंबा आहे का? हो, बच्चू भाऊंना आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. बच्चू कडूंच्या आंदोलनाला तुम्ही पाठिंबा देणार आहे. नागपूरला तुम्ही जाणार का? जाणार ना आम्ही. काय सांगाल? शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारने केली नाही आणि आज दिवाळी आहे. संपूर्ण दिवाळी तुम्ही पाहता तुमच्या गावामध्ये सुद्धा सुखसुखाट पाहायला मिळत आहे. काय सांगा? आमच्या गावामध्ये शेतकऱ्यांना म्हणजे सगळ्यांना कर्जमाफी व्हावं, सगळ्या शेतकऱ्यांना पैसा भेटावा अशी अपेक्षा आहे. आणखी सुद्धा काही शेतकरी आहेत, आपण पाहत असाल की काय सांगाल? काय मजुराची हालत काय आहे सध्याची? काय परिस्थिती? मजुराची हालत काय आहे दादा? 200 रुपये मजुरी आहे बाईंना, 300 रुपये माणसांना. काय करावं? ज्वारी पेट्रोल क्विंटलात, हां माणशी 1 किलो. यावर्षी दिवाळी अशी झाली की बेसन करा, हिरव्या मिरच्या आणा, बस भाकर खाऊन घ्या, झालं. याच्यापेक्षा कोणती दिवाळी चांगली आमची उरायली? सरकार तर म्हणे की आम्ही दिवाळी चांगली करणार आहे. कोणती चांगली उरायली आमची? हां सरकारला म्हणा की तुम्ही आता तुमची जागा रद्द करा, दुसरे बसवा. सुद्धा काही शेतकरी या गावातले आहेत. काय सांगाल? यावर्षी काय पिकाची परिस्थिती काय आहे? पिकाची परिस्थिती अशी आहे की सऱ्या वावरानं पाणीच पाणी होतं, पीक झालं नाही, बोंड्या सडल्या, का पिवळ्या पराठ्या पडल्या, सोयाबीन वाया गेले. आमची मजबुरी आहे कारण की आम्हाला अनाजही नाही खायले. अशी सरकारची मदत मिळाली का? नाही, सरकारची मदत एकही नाही मिळाली. कारण की सरकार देतो करते पण काहीच देऊ नाही राहिलं. दिवाळी शेतकऱ्याची काळी होऊ देणार नाही असं सरकारनं म्हटलं होतं. काय आजची तर दिवाळी आहे? आता काळी देवारी म्हटलं होतं सरकारनं, पण अजून पैसे काही पाठवलेच नाही किंवा कोणत्या गोष्टी आल्याच नाही. तर आम्ही कसं म्हणावं की आम्हाला सरकारनं पैसे पाठवले म्हणून? बरोबर आहे, कारण की सगळ्या लोकांचे, शेतकरी लोकांचे सगळे पिकं वाया गेले. बाकीच्या इकडे भेटले म्हणा, बाकीच्या इकडे भेटले पण आमच्या इकडे काही भेटले नाही आहेत. अमरावती जिल्हा सुटीच आहे. अमरावती जिल्ह्यावाल्याला 1 पैसे नाही भेटलेले आहे. आणखी सुद्धा काही शेतकरी आहेत. दादा, काय सांगाल? आज दिवाळीचा दिवस आहे, कशा पद्धतीने आपल्या गावामध्ये वातावरण आहे? आज दिवाळीचा दिवस आहे. आज अशी खूप परिस्थिती आहे की काही मजुराची जेवाची सोय नाही.
कास्तकार अजून दिवाळी करायची सोय नाही आणि कास्तकाला कोणतंच पीक आलं नाही. जे सोयाबीन होतं तेही म्हणजे त्यात मजुरीत चालले गेले. अशी जर असलं तर सरकारने त्यात लक्ष द्यायला पाहिजे आणि BJP सरकार काही लक्ष देऊन नाही राहिलं. हो आम्ही हे देतो, आम्ही ते देतो, काही देऊन नाही राहिलं. काही पूरपिढीचे पैसे नाही आले, ना खरडचे पैसे नाही आले, ना कोणतेच पैसे नाही आले. सरकारनं काही ना काही मदत कास्तकाराला करायला पाहिजे. सरकार म्हणते आम्ही सगळ्यात मोठी मदत दिली, 31,000 कोटी रुपयांचं पॅकेज दिलं. हो ना, ते आमच्या जिल्ह्यामध्ये आलं नाही ना. अमरावती जिल्ह्यामध्ये ते पॅकेज आलं नाही. कुठं भेटला कोणाच कास्तकार 1 रुपया आला नाही. बस आले असते तर मग आम्ही काय सांगतो खोटं. आम्ही तर म्हणून की बा चांगली गोष्ट केली ना. पण BJP सरकार कोणतंच अमरावती जिल्ह्यामध्ये काहीच पाठवून नाही राहिलं. ही त्याची चुकीची भावना आहे. काय सांगाल? नवनीत राणांनी म्हटलं होतं की आम्ही शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही आणि जे नावं दर्यापूर तालुका, अंजनगाव तालुका हे सुटले होते ते आम्ही समाविष्ट करून घेतले आणि दिवाळीपूर्वी मदत देईन, आमचं सरकार मदत देईन. पण तुम्हाला मदत मिळाली का? काहीच नाही मिळाले, देणारही नाहीत ते अमरावती जिल्ह्याला. कारण बळवंत भाऊ आत म्हणून देणार नाही असं वाटते मला तरी जीवाले वाटते. बळवंत भाऊ काँग्रेसचे खासदारात म्हणून म्हणतो, कारण ते BJP सरकार आहे ना, म्हणून ते देऊ शकत नाही अमरावती जिल्हा. अमरावती जिल्हा सोडला ना, बाकी सर्व जिल्ह्याला दिले, अमरावती जिल्हा सुटेल आहे. आणि मेन 2 दर्यापूर आणि अंजनगाव तालुका सोडला. बाकी तालुक्याला काही मदत मिळाली, पण 2 अंजनगाव आणि दर्यापूर तालुक्यात त्यातून वगळून दिला. म्हणजे ते इतके स्थायिक असले आणि आश्वासन हेतू परस्पर समजा जे काँग्रेसचे खासदार असल्यामुळे या ठिकाणी आणि उबाडाच्या या ठिकाणी आमदार आहेत, त्यामुळे हेतू परस्पर भाजपने हा तर त्याच्यात डावपेच करून राहिले की बा इकडे काही नाही दिलं. निवडणुकीच्या अगोदर तर एवढ्या घोषणा केल्या होत्या. निवडणुकीच्या अगोदर तर एवढ्या घोषणा केल्या होत्या, आम्ही हे देऊ 100 रुपयाचं दर महिन्याला किट देऊ. अजून कुठं आलं? हे दिवाळीचं किट तर नाही दिलं त्यांनी. दिवाळीच्या अगोदर आश्वासनात दिलेलं होतं दर महिन्याला आम्ही किट देऊ. पण आता दिवाळीच अंधारात केली ना. दिवाळीला तर ते किट 100 रुपयात नाही दिलं. मग काय देणार आहे ते? गहू नाही, ज्वारी दिली सध्या कास्तकार कंटोला ज्वारी. म्हणजे आज काय पाऊस जास्त झाला हे सगळ्यांना माहीत आहे. पिकं खराब झाली हे सगळ्यांना माहीत आहे. प्रत्येक कास्तकार काय पाहिजे माहीत आहे? मॅसेज पाहिजे झोपेतून उठल्याबरोबर. सरकारनं काही टाकले काय आपल्याला? सरकारनं काही टाकले काय? पण काहीच नाही आहे. सगळं थापा मारणं आहे. आणि दुसरी गोष्ट आनंदाचा शिरा. मागच्या म्हणजे निवडणुका होत्या, लाडक्या बहिणीले पैसे, आनंदाचा शिरा. आता आनंदाचा शिरा नाही, दिवाळी काळी आहे की नाही? पूर्ण काळी तर आहेच, पण ज्वारी म्हटलं कंट्रोलमध्ये राशन म्हणजे काळ भेटून राहिलं. म्हणजे प्रत्येक मजुराला म्हणजे आज अशी कंडिशन झाली, शेतकऱ्यालाच नाही तर मजुराला काय भेटणार आहे? मजुरालाच काय कंट्रोलात गेलं की काळी ज्वारी आहे. म्हणून काळी दिवाळी हे काळी झाली आहे. ते जे सरकार आहे ते शेतकऱ्या सरकार नाही आहे, व्यापारी सरकार आहे. आणि सगळे व्यापारी वरती जाऊन बसले आहेत. त्याच्यानं असं होणारच आहे. आणि ऐन निवडणूक आली कसं आहे, गोरगरीबाला काय पाहिजे? निवडणूक आली की 2 पैसे दिले की शिक्के मारणं सुरू. त्याच्यानं कसं आहे की सरकार तेच येऊन राहिलं ना. ते आता काहीच करणार नाही. आमची लाडक्या बहिणीला 1500 रुपये महिना आम्ही चालू केलेला आहे. मला तुम्ही सांगा, लाडक्या बहिणीला 1500 रुपयात काय होणार आहे? 1500 रुपयाचं इलेक्ट्रिक बिल येऊन राहिलं. आता बिहारमध्ये 10,000 रुपये त्या बाईला दिले. इलेक्ट्रिकचं बिल चालू आहे, मोबाईलचे रिचार्ज आहेत. आता तर म्हणते प्रत्येकाला म्हणते मोबाईल घ्या. कामून KYC करावं लागते. जर समजा मोबाईलच नसला तर कायची KYC करणार? मोबाईल काही असा बिगर याचं चालत नाही. रिचार्ज खतम झालं, मोबाईल खतम. म्हणजे कायच्या भरोश्यावर चालणार आहे? आपण पाहत असेल की या ठिकाणी शेतकऱ्यांनी ज्या आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत, संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आज दिवाळी असून सुद्धा शेतकऱ्यांची दिवाळी ही पूर्णतः अंधारात गेलेली आहे. त्यामुळे या सरकारला या ठिकाणी जाब विचारण्यासाठी शेतकरी आता बच्चू कडूंच्या 28 तारखेला जे नागपूरला आंदोलन आहे त्या आंदोलनात सुद्धा सहभागी होणार आहेत आणि जे बच्चू कडूंच्या आंदोलनामध्ये पाठिंबा सुद्धा देणार आहेत.